NMS आज पाहत आहोत आपण इतिहासाचा 14 आणि शेवटचा धडा महाराष्ट्र राज्याची निर्मिती. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं होतं इंडियासाठी पाहिलं होतं आपण आपल्या भारतासाठी पाहत होतो भारत स्वातंत्र्यासाठी. आज आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन डॅश पासून सुरू झाली. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली होती 1946 पासून. डॅश मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. 1911 मध्ये सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. कुणी टाकला होता हा पॉइंट? कोणी टाकला होता? तर तो टाकला होता बॅटन, माउंट बॅटनने. पुढचा प्रश्न, खालील उद्गार कोणी लिहिले किंवा खालील ओळी कोणी काढल्या? मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व संख्या एका अंमलाखाली असावी. न ची केळकर म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर, न ची केळकर. लोकमान्य टिळकांनी डॅश साली भाषावार प्रांत रचनेची मागणी केली की ठीक आहे, हा मराठी भाषा आहे म्हणून याला वेगळा महाराष्ट्र बनवा, हे तमिळ आहे यांना वेगळं बनवा. ठीक आहे, कोणी? लोकमान्य टिळकांनी केली होती की भाषावार प्रांत रचना हवी आहे 1915 मध्ये. कोणत्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर झाला? 12 मे 1946 मध्ये बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये की महाराष्ट्राबद्दल एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर झाला. 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. महाराष्ट्र एकीकरण परिषद मुंबई आणि कधी? 1946. ती भरली शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली. लक्षात घ्यायचंय, मुंबईचा शंकर, मुंबईचा देव असं म्हटलं तरी चालेल. मुंबादेवी, मुंबादेवी शंकर. महाराष्ट्र एकीकरण परिषद मध्ये कोणता ठराव संमत झाला? मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा, जिथे मराठी बोलतात त्यांना एक प्रांत करायचा सलग. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. पहा इथे गडबड करताना, संविधान लिहिलं कोणी? लिहिलं आंबेडकरांनी. पण समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. गोकून घ्या, कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा. 17 जून 1947 रोजी न्यायाधीश एस के दार, केदार शब्द एक नाहीये, S.K. यांच्या अध्यक्षतेखाली डॅश यांची स्थापना झाली. ती स्थापना झाली दार कमिशनची. प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की दार कमिशनची स्थापना कधी झाली? 1947, 17 जून 1947. दार कमिशनची स्थापना कशासाठी झाली? भाषावार प्रांत रचनेसाठी. भाषावर प्रांत रचनेसाठी. कोणी मांडली ही संकल्पना? सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी. इथे पाहिले आपण चौथ्या प्रश्नामध्ये. डॅश रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला? 10 डिसेंबर 1947. 47 ला स्थापना झाली. त्यानंतर 10 डिसेंबर म्हणजे जून नंतर पुन्हा थेट 1 वर्ष, सव्वा वर्ष गेले जवळजवळ. पहा, 1.5 वर्ष गेले मग झालं या. 19 डिसेंबर 1948 रोजी कोणती समिती नेमण्यात आली? त्रिसदस्य समिती म्हणून कोण 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 त्याला कोण कोण होते पाहायचंय. आणि ती का म्हणून JVP ओळखतो? त्याला JVP म्हणतात. J फॉर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल म्हणजे V, आणि P फॉर पट्टाभी सीताराम. या दोन्ही क्वेश्चन एकत्र झाले आपले. पहा, त्रिसदस्य समिती काय म्हणून ओळखली जाते? तर ती JVP म्हणून ओळखली जाते. JVP म्हणून का ओळखली जाते? त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? तर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या. भाषावर प्रांत रचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमली? JVP. म्हणजेच त्रिसदस्य. दोन्ही ऑप्शन असतील किंवा एक ऑप्शन असेल किंवा 2 ऑप्शन टिक करायला आलं तर एक JVP असेल, एक त्रिसदस्य असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये जनजागृतीसाठी कोणी प्रभात फेऱ्या काढल्या? कोणी काढल्या? सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. डॅश आणि मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. आचार्य अत्रे. माहितीत ना आपल्याला? आचार्य अत्रे. विनोदी लेखन. पुढचा प्रश्न, 29 डिसेंबर 1953 रोजी कोणता आयोग स्थापन झाला? राज्य पुनर्रचनेचा. 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचनेचा. म्हणजे आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. तिथून पुढे चाललेले आहे. राज्य पुनर्रचना आयोग डॅश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला. न्यायमूर्ती
एस फाजल अली, न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाने डॅश रोजी अहवाल सादर केला 10 ऑक्टोबर 1955. पहा 10 ऑक्टोबर 1955 आणि आपलं भेटलं कधी 60 मध्ये आपलं राज्य पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य वेगळं झालेलं आहे. 1953 मध्ये डॅश करार झाला. 1953 मध्ये नागपूर करार झाला. नागपूर कराराप्रमाणे डॅश व डॅश सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्राची निर्मिती झाली. नागपूर करारामध्ये ठरलं होतं की पश्चिम महाराष्ट्र पण आपल्या महाराष्ट्राला जोडायचा आहे आणि विदर्भ मराठवाडा पण. ठीक आहे. संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम डॅशचा समावेश संविधानात करण्यात आला आहे. 371 कलम 1956 संविधानाच्या दुरुस्तीप्रमाणे. संविधान आधी बनवलं होतं पण 1956 मध्ये वाटलं की नाही गड्या हा कलम थोडासा चेंज करावा. तर तो कधी कोणता कलम होता? 371 2 हा त्याचा उपभाग आहे. खालील उद्गार कोणी काढले व कोठे काढले? महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. मुंबईत कामगार मैदानावर झालेल्या सभेमध्ये शंकरराव देव यांनी काढले. पुढचा प्रश्न 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगार सभेचे अध्यक्ष कोण होते? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. एस एम जोशी यांनी कोणता ठराव मांडला? मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. ठीक आहे. पुढचा विधानसभेवर मोर्चा डॅश यांच्या नेतृत्वाखाली निघाला. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली निघाला. डॅश रोजी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. 21 नोव्हेंबर 1955 रोजी लाक्षणिक संप करण्यात आला. निर्णय घेतलाय. 1955 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? मोरारजी देसाई. मोरारजी देसाई हे 99 वर्ष जगले. 99 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. 6 फेब्रुवारी 1956 रोजी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. केशवराव जेधे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत कोठे आहे? तर ते आहे फ्लोरा फाउंटन. फ्लोरा फाउंटन जवळ हुतात्मा स्मारक आहे मुंबई. पुढचा प्रश्न डॅशला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. 30 नोव्हेंबर 1957 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने कोणाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला? भाई माधवराव बागल. डॅश मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. एप्रिल 1960 मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. डॅश रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. 1 मे 1960. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर ते होते यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. डॅश आणि बावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. बाळासाहेब ठाकरे. जे शिवसेना म्हटले की बाळासाहेब ठाकरे आठवतो ना, ते त्यांनी व्यंगचित्र पण काढलेले आहेत. मावळा हे त्यांनी नाव टाकलेले, त्याचं टोपण नावाने काढले. लेखणीतून जनजागृती करणारे शाहीर कोणते कोणते? पहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द ना गवाणकर. लोकजागृती केली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या कोणत्या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली? तर त्यांनी मराठामध्ये लिहिलेले. पुढचा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कोणकोणत्या वृत्तपत्राने भूमिका बजावली? प्रबोधन, केसरी, सकाळ, नवा काळ, नवयुग आणि प्रभात. ओके ठीक. हे झाले 40 प्रश्न. पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत तर शक्यतो फोटोंची माहिती घेऊ आणि नंतर नागरिक शास्त्र चालू करू.